नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या निवडणुकांचा फडही अत्यंत रंगला आहे. आता हा रंगला हा शब्द मी अशा करता वापरतोय कारण या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जो कलगीतुरा महाराष्ट्रानं पाहिला तो कदाचित यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. आणि बरोबर याच टप्प्यावर जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रचार संपलेला आहे, कोल्हापूरचा प्रचार संपलेला आहे, मतदान व्हायचं आहे, 1 वर्ष पूर्ण होतं आहे, अशा वेळेला या सरकारचं मूल्यमापन या दरम्यान दिसलेला भारतीय जनता पक्ष शिवसेना त्या दोघांमधली युती आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि NCPची या पुढची ध्येयधोरणं किंवा काँग्रेस आणि NCP यांच्यामधला तालमेल या सगळ्याविषयी या सरकारच्या 1 वर्षाच्या कामाच्या मूल्यमापनाविषयी आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना. पृथ्वीराजजी, या कार्यक्रमात जी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपलं स्वागत. नमस्कार सर. 1 वर्ष पूर्ण होत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आणि त्याच वेळेला कुठेतरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला कलगीतुरा जोरदार रंगलेला आहे. प्रचारानं एक पातळी जी गाठलेली आहे तशी पातळी यापूर्वी कधीही गाठली गेलेली नव्हती. सरकार मधून बाहेर पडायचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. काय वाटतं हा सगळा प्रचार आणि हे सगळं बघून? मला वाटतं हे वर्ष पूर्ण होतानाच सगळं नाटक होतंय. त्यामुळे लोकांना या वर्षाकडं पाहताना, सरकारच्या कामगिरीकडे पाहताना एक योग्य ती दिशा किंवा पर्स्पेक्टिव्ह मिळेल असं मला वाटतं. खूप मोठं बहुमत मिळालं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. लोकांच्या खूप अपेक्षा होत्या की आता काहीतरी वेगळं घडेल. परंतु एकच शब्द माझ्या मनात येतोय, तो म्हणजे संपूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल, सरकारच्या निर्णयाबद्दल आणि जे राज्यामध्ये जे गंभीर प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता सरकार किती तोकडं पडतंय हे आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर दुष्काळ, मराठवाडा असेल, काही उत्तर महाराष्ट्राचा परिसर असेल, काही नाशिक डिव्हिजन असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला भाग असेल, पाण्याचे आकडे पाहिले तर प्रचंड पाऊस फार कमी झाल्यामुळं पाण्याचा साठा प्रचंड कमी झालेला आहे. आजचे आकडे पाहिले तर धक्कादायक आहेत. म्हणजे जायकवाडी धरणातली साठा पाहिला, भीमा उजनीचा साठा पाहिला, मागच्या वर्षीची याची तुलना केली तर आता पुढचे 7-8 महिने जून, जुलै, ऑगस्टपर्यंत हे पाणी आपण कसं वापरणार आणि त्याकडे सरकारनं ज्या गंभीरतेनं पाहिलं पाहिजे ते पाहताना दिसत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. दुष्काळाच्या बद्दल तर किती बोलावं तेवढं. पण आता हे जे त्यांच्यामधले वाद विकोपाला गेलेत आणि एकमेकाला टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत, खरोखरच याचा या सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होईल असं वाटतंय? कुठंतरी काहीतरी खदखदतंय. त्यामध्ये शिवसेनाची काही भूमिका असेल, मुख्यमंत्र्यांची काही भूमिका असेल, ती योग्य अयोग्य याबद्दल मला जायचं नाही. पण सरकार चालवताना विशेषतः आघाडीचे सत्ताधारी आघाडीचे घटक म्हणून हे 2 पक्ष चालताना जे एक सभ्यता पाळली पाहिजे, एक लक्ष्मण रेषा पाळली पाहिजे, ती हे काही पाळताना दिसत नाहीत. याने केलेल्या प्रकारे सत्ता आली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना किती त्रास देता येईल तेवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे फक्त काही मंत्री करतात असं नाही, पण त्याला एक डायरेक्शन ही वरून येते आहे. आम्हीही सत्तेत होतो, आमचीही आघाडी होती आणि शिवसेना अशाच प्रकारे आक्रमक पक्ष होता. पण माझ्या कमीत कमी 4 वर्षामध्ये एकदाही असा कुठं अनुचित प्रकार आम्ही घडू दिला नाही. शासनाचा एक धाक होता, तो आता या सरकारचा धाक दिसत नाही. तुम्ही सुद्धा 15 वर्ष सत्तेत एकत्र काढली काँग्रेस राष्ट्रवादीकडे, तुमच्यात सुद्धा मतभेद होते. मतभेद असतानाही तुम्ही 15 वर्ष सत्ता उपभोगली एकत्र. हे सरकार आहे ते सुद्धा आपला कार्यकाळ पूर्ण करायला असं आवडत नाही, कारण मतभेद तुमच्यातही होते आणि यांच्यातही आहेत. असं आहे की मतभेद आहेत, पण त्याचं जाहीर प्रदर्शन किती करायचं याला एक सीमा असते. जे काही आमचे मतभेद होते आम्ही बंद खोलीत सोडवत होतो. आमच्यातले काही प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे जात होतो आणि ते प्रश्न सुटत होते. काही 100% एकमत होत नसे, पण झालं नाही तर आम्ही ठीक आहे या प्रश्नावर एकमत होत नाही म्हणून ते प्रलंबित ठेवणं किंवा निर्णय न घेणं असंही होत होतं. पण असं जाहीर प्रदर्शन होताना मी कधी पाहिलेलं नाही. माझ्या कार्यकाळात नव्हे तर त्याच्या पूर्वी देखील विलासरावजी असतील,
शिंदे साहेब असतील, अशोकराव असतील, कधी होताना आम्ही पाहिलं नाही. दोघांनी ती जबाबदारी पाळली, ती मूल्य पाळली. पण आता इथं म्हणजे काय, सत्यकथाची साठपारी चाललेली आहे. त्यामुळे खरोखरीच हा प्रश्न निर्माण होतो की किती दिवस हे एकत्र राहतील. पण मला खात्री आहे की सत्ता सोडून कोणी जाणार नाही. उद्या बिहारच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. किमान मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं गाजर मुख्यमंत्र्यांच्याकडून दाखवलं जाते. मग त्यात आपल्या पदरात काहीतरी पडावं आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या शब्दप्रयोग जर वापरायचा झाला तर मलाईदार खाती पाहिजे. आता ह्याचा प्रयत्न चाललेला आहे. अर्थात चांगली खाती मिळावा हा प्रयत्न आपण समजू शकतो. पण इतकी हाणामारी, बरं हे एवढंच नव्हे तर हे एक पॅटर्न आहे. आपण पाहिलं सुधींद्र कुलकर्णींच्यावर झालेला हल्ला, गुलाम अलीचा कॉन्सॉर्ट न होऊन देण्याकरता घेतलेली भूमिका, त्यानंतर BCCIवर क्रिकेटचे अधिकारी आले असताना झालेला एक दंग्याचा प्रकार, हल्ला, आणि आज जी लातूरला घटना घडली. म्हणजे एक पॅटर्न आहे. आणि शिवसेनेनी मुख्यमंत्र्यांना आधी पुश करायचं चाललंय की तुम्ही किती आम्हाला आमचं किती सहन करणार आणि तुम्ही काय करू शकता आम्हाला, असं दाखवायचं चाललंय. मुख्यमंत्र्यांनी आज नाराज होऊन आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत असा एक शब्दप्रयोग केल्याचं मी ऐकलं. पण ते दाखवलं पाहिजे ना. नुसत्या घोषणा करून काही चालणार नाही. तुम्ही एखाद्या मंत्र्याला काढून टाकलं, समजा एकाने राजीनामा दिला असं म्हणतात, पण तो राजीनामा मुख्यमंत्र्यापर्यंत आलाय का, नुसते आपले आपसात लुटूपुटूची ही राजीनाम्याचं नृत्य आहे, नाटक आहे. त्यामुळं सगळेच मंत्री राजीनामा देणार असं म्हणतात. मग राजीनामा राज्यपालांच्याकडे द्यायचा असतो किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यायचा असतो, पण तो का देत नाहीत. त्यामुळे हे नाटक आहे. सत्तेमध्ये चांगलं स्थान मिळावं, आणखी आपली सत्ता बळकट व्हावी, चांगली खाती मिळावीत, याकरता हे चाललेलं नाटक. असं कोणी काही करणार नाही. पण अस्थिरता मात्र प्रचंड निर्माण झाली, संबंधात तणाव. पण जसं शिवसेना आणि भाजपतले हे जे आता तणावाचे प्रकार डायरेक्ट सरफेसवर येत आहेत, पब्लिकली शिवेगाळ होते किंवा वेगळी भाषा वापरली जाते. सत्ता संघर्ष तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही होता. त्याचं मॅनिफेस्टेशन वेगवेगळ्या पातळ्यांवर स्टेटमेंट्समधनं दिसलं. तुम्ही 3 वर्ष 10-11 महिन्यात ते संयमाने हाताळलं. त्याच्या आधी 12 वर्ष सत्ता अशीच होती आणि 95ला हे लोक नवीन असताना असे काही प्रकार घडले होते का, आणि ते हळूहळू हँडल केले जातील का आत्ताच्या सुद्धा याच्यात, तुम्हाला काय? मला वाटतं की 95 ते 99च्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेत आली. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की सत्तेची आघाडी सरकारची रचना करताना जी खाती सरकारी पक्षाकडे किंवा मुख्यमंत्र्यांच्याकडे असली पाहिजेत, त्यामध्ये मला वाटतं 95मध्येही थोडासा बदल झाला होता. मी विशेषतः गृह खात्याबद्दल बोलतोय. आणि त्यामुळं मुंडे साहेब असतील, जोशी सर असतील, यांनी मला वाटतं संयमानं राज्य चालवलं होतं. अर्थात त्यांना मुख्यमंत्री बदलावे लागले, जातीय समीकरणाकडे जावं लागलं, त्याचा काही फार उपयोग झाला नाही. आणि त्यानंतर त्या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहून महाराष्ट्राच्या जनतेने या दोघांना 15 वर्ष सत्तेपासून दूर ठेवलं होतं. आता यावेळेला काय झालं तर मोदी फिनॉमेना तिथं पुढं आला आणि मोदींच्या नेतृत्वाखाली जे भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळालं, ते यश विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ते वातावरण टिकलं. अर्थात त्यामध्ये आमच्या काही चुका झाल्या असतील, विशेषतः आम्ही जे चांगली कामं केली त्याची जाहिरातबाजी, प्रसिद्धी आम्ही करू शकलो नाही. कारण हे जाहिरातबाजीचं युग आहे, प्रसिद्धीचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, हे आम्हाला उशिरा कळलं. तरी पण अशा प्रकारे कधी तणाव आमच्या सरकारमध्ये नव्हता. किंवा मला आठवत नाही की मुंडे आणि जोशी असताना किंवा नारायण राणे मुंडे असताना देखील अशा प्रकारची भाषा कोणी कधी वापरली होती. पण चव्हाण साहेब, ही जी टोकाची भूमिका आहे, म्हणजे एक मंत्री जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतो, मुख्यमंत्री त्यांच्या सहकारी मंत्र्याचा पगार काढतात, हे किती सभ्यतेला धरून आहे? काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर? महाराष्ट्राच्या दृष्टीने हे दुर्दैवाचं, असं घडू नये. जरी आम्ही विरोधी पक्षात असलो आणि चांगलं बरं चाललंय म्हणायची एक असं होतं की अनावर होतो आमचा मोह, पण तसं महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता महाराष्ट्रासमोर जे असंख्य प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष होतंय. आपण प्रश्नाकडून बाजूला चाललेलो आहे, आपण तू मैम्यामध्ये चाललेलो आहे. त्यातून प्रश्नावर गंभीर चर्चा हे कधी करणार? समजा मंत्रिमंडळामध्ये एकत्र बसले आणि नुकतीच तुम्ही एकमेकाला अशी शिवीगाळ केली असेल तर त्यामुळे काही
काही धोरणात्मक चर्चा होऊ शकेल का, त्यातून काही महाराष्ट्राचे प्रश्न सुटण्याला काही मदत होऊ शकेल का, हे महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावं लागेल. नाही, शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यापासून आपण बघतोय की शिवसेनेला भाजप किंमत देताना दिसत नाहीये. कुठेतरी असं भाजपला वाटतंय की आपण शिवसेना जरी सत्तेतनं बाहेर पडली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला पाठिंबा देऊ शकेल. त्यामुळे भाजप शिवसेनेला अशा पद्धतीने दाबतंय. त्यामुळे भाजप बिंदास्त आहे की पाठिंबा काढला तरी आपलं सरकार राष्ट्रवादीच्या बळावर करेल, असं वाटतं का आता आपल्याला? प्रश्न असा आहे की किती दिवस शिवसेना हा अन्याय सहन करणार आहे, हा अपमान सहन करणार आहे. शेवटी महाराष्ट्रातली जनता आज शिवसेनेच्या नेतृत्वाकडे पाहते. आज बरीचशी शकलं झालेली आहेत. शिवसेनेतून मनसे बाहेर पडलं, पण मनसेला काही लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये शिवसेना नुसत्याच वल्गना करणार आहे का, फक्त बाह्या मागे सारून आज मुख्यमंत्री कुठेतरी बोलले की आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत, अशा प्रकारची भाषा वापरावी लागावी दोन्ही पक्षांना, हे काही महाराष्ट्राकरता चांगलं नाही. नाही, पण दोन्ही पक्ष, भाजप विशेषतः ज्या पद्धतीने वागतायत ते राष्ट्रवादी आपल्याला पाठिंबा देईल या विश्वासामुळे ही भाजपची सगळी आता बॉडी लँग्वेज आहे. ते जर तसं जर असेल, समजा आपण जर गृहीत धरलं की आत्ता तरी रेकॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बिनशर्त पाठिंबा फडणवीस सरकारला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायच्या पूर्वीच ती घोषणा झाली होती. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही वक्तव्य केली, पण त्याचा अर्थ की आता कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही असा होतोय का, याचा आपल्याला विचार करावा. हाच अर्थ तर, काढावा लागेल. पृथ्वीराजजी, हाच तर खरा सवाल आहे. एकीकडे शिवसेनेला डिवचायचं आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या लागतात असं म्हणून त्यांचं वर्णन करायचं, त्यांचं एक प्रकारे त्यांच्या स्वाभिमानाला डिवचायचं, त्यांच्यात स्वाभिमान नाही असं म्हणायचं. दुसरीकडे आम्ही पाठिंबा देणार नाही अशा स्वरूपाचं विधान करायचं. तिसरीकडे आम्ही पाहतो की जेटली बारामतीला येतात आणि 100 बारामती झाल्या पाहिजेत असं म्हणतात. नरेंद्र मोदी येतात आणि दर महिन्याला माझी आणि शरद पवारांची नेहमीच आमचं बोलणं होत असतं, त्यांचं सल्ला घेत असतो. हे सगळं आकलना पलीकडचं आहे सर्वसामान्य माणसाच्या. आपण कसं बघता याच्याकडे? नाही, मला वाटतं की जरी आपण विरोधात असलो तरी एकमेकाबद्दल सभ्य वर्तणूक ठेवणं हे भारतीय राजकीय संस्कृतीला अनुसरून आहे. आणि त्यामुळं एक आता जेटलींच्याबद्दल आपण बोलला, क्रिकेटमध्ये त्यांचे जवळचे संबंध आहेत, त्यांनी मी काय केलं ते बघायला या म्हणून आमंत्रण देण्यामध्ये काही विषम मला काही वाटत नाही. किंवा पंतप्रधान जरी प्रचार सभेमध्ये काही बोलले होते तरी आता त्यांनी जाहीर केलेलं की प्रचार सभेमधले हे जुमले असतात ते काय फार गंभीर घेऊ नका. त्यामुळे त्यामध्ये मी काही फार पडत नाही. फक्त एवढंच आहे की निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं जो एक बॉम्बस्फोट केला त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच परिणाम झालेला आहे. आता ती भूमिका बदलली का नाही हे काही समजत नाही. तर त्या आधारे आपण शिवसेनेला डिवचू शकतो, शिवसेनेला कोपऱ्यात ढकलू शकतो असा समज कदाचित संबंधितांचा झाला असावा. आता एका बाजूने पाहिलं तर शिवसेना ही हे एका कोपऱ्यात ढकलली जाते. एका बाजूला भारतीय जनता पक्ष त्यांना काही योग्य वागणूक देत नाही. खात्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण सन्मान जो दिला पाहिजे तो देताना दिसत नाही आहे. कारण आम्ही जेव्हा 4 वर्ष मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून होते. ते कधीही त्यांनी असा आक्रस्ताळेपणा केला नाही. अशा प्रकारचे त्यांची मतं स्पष्ट होती. पण तसा आक्रस्ताळपणा दिसला नाही त्यांचा. बाळासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला मतभेद निर्माण झाले होते, शक्यता होती, पण तोही आम्ही प्रश्न हाताळला. स्मारकाचा प्रश्नही मी हाताळला. आणि त्यामुळं असं केलं नाही कारण तिथं शिवसेना काही सत्तेत नव्हती आणि विरोधी पक्ष म्हणून किती आक्रमकपणे काम करायचं त्याला त्यांनी एक स्वतःला सीमारेषा घालून घेतली होती. आता मात्र काही या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय. काय या सरकारच्या कामाचं मूल्यमापन कराल आपण? मला वाटतं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा एक प्रथम क्रमांक आहे. मुंबईचे प्रश्न आहेत, औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत, रोजगार निर्माण करण्याचे प्रश्न आहेत. पण मी प्राधान्य देतो ते दुष्काळाला हाताळण्याकरता. आणि त्यामध्ये दुर्दैवानं सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, फेल झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जर आकडे पाहिले तर खूपच तीव्र दुष्काळ आहे. पाऊस कमी पडलेला आहे आणि त्यामुळं धरणाचे साठे कमी आहेत. जायकवाडी धरण धरलं तर, उजनी धरण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सरासरीपर्यंत स्टॉक मोठ्या
धरणांचा पाणीसाठा पाहिला तो खूपच कमी आहे. आणि त्यामुळे आता याला सरकार पुढचे 7-8 महिने कशा प्रकारे तोंड देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हे स्पष्ट झालेलं नाही. मला आठवतं की आमच्या कारकिर्दीमध्ये देखील 3 वर्ष सलग दुष्काळ पडला. 13चा दुष्काळ तर खूप गंभीर होता. आणि मी त्या आकड्याची तुलना करतोय. आज सरकारनं किती टँकर लावले, किती जनावरांच्या छावण्या उघडल्या, चारा डेपो किती, मदतीची उपाययोजना केली का. प्रत्येक ठिकाणी एक लेड बॅक ॲटिट्यूड दिसते आहे की ठीक आहे, चाललंय, पाऊस पडला आहे परतीचा, आता काही काळजी करायचं कारण नाही. हे फसवं आहे, हे फार धोकेदायक आहे. कारण मला आठवतं की जून 2013चे मी आपल्याला आकडे सांगतो. आमच्या काळातले हे प्रकाशित आम्ही केलेलं आहे, प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितलेलं आहे. 5400 टँकर 13,000 गावांना वाड्या वस्त्यांना पाणी पुरवत होते. आज मी आकडा पाहिला 650 टँकर आहेत. कदाचित ते वाढतील. जनावरांच्या छावण्या किंवा जनावरांची संख्या त्याच जून 13मध्ये आमच्या काळामध्ये 9,80,000 जनावरं छावण्यात होती. आम्ही जवळजवळ वर्षभर सांभाळली, त्यांना चारा पाणी दिला. आज किती आहेत तर 6 जिल्ह्यामध्ये 8,000 जनावरं आहेत. त्यामुळे सरकारला कदाचित त्याचं गांभीर्य कळलेलं नाही किंवा सरकारच्या दृष्टीनं हा काही दुष्काळ गंभीर नाही आहे. उपाययोजनांच्या बाबतीमध्ये एकतर 15 सप्टेंबरला आणीवारी पैसेवारी जाहीर झाली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी उपाययोजना चालू झाल्या पाहिजेत. एकतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सरकारने जाहीर केलं की 19,070 गावामध्ये दुष्काळ आहे. पण 11 महिन्यानंतर 20 ऑक्टोबर 2015ला जेव्हा जाहीर केलं तेव्हा त्या गावांची संख्या 19,000 आली ती 14,700. म्हणजे 4,500 गावं गेली कुठं. तिथं काही दुष्काळ संपला का पैसे वाचवाय की ही पाकिटमारी आहे, पैसे वाचतील थोडेसे म्हणून करणार, हे बरोबर नाही आहे. पण चव्हाण साहेब 1 वर्ष तर झालंय, म्हणजे थोडा वेळ या सरकारला द्यायला पाहिजे असं वाटत नाही. दुष्काळाला वेळ देता येत नाही. दुष्काळ हे ताबडतोब, मी तर म्हणतोय ना की 15 सप्टेंबरला पैसेवारी जाहीर केली पाहिजे आणि 15 सप्टेंबरला रात्री GR निघाला पाहिजे. आमच्या वेळेला निघत होते, 20 ऑक्टोबरपर्यंत थांबतात. काय झालं त्यामुळं मराठवाड्यामध्ये जी मुलं परीक्षेला बसणार होती त्यांना 320 रुपये 260 रुपये फी भरता आली नाही. आणि आज मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचं किंवा तिथल्या उच्चपदस्थ लोकांचं स्टेटमेंट आहे की जवळजवळ 3,000 ते 5,000 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं आणि त्यांचं 1 वर्ष वाया गेलं. कोण जबाबदार याला? अशा प्रकारे आपण जर आम्हाला वेळ पाहिजे, अजून किती वेळ, 1 वर्ष होऊन गेलं 5 वर्षापैकी. नाही, पण चव्हाण साहेब, शरद पवारच यवतमाळला मागे बोलताना बोलले होते की मोदी सरकार असो किंवा राज्यातील फडणवीस सरकार असो, या सरकारचं मूल्यमापन 1 वर्षात करता येणार नाही, यांना वेळ द्यायला हवा. आणि एकीकडे वेळ देण्याची भाषा करणारे शरद पवार, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलन सुरू केले. मागच्या आठवडाभर हे आंदोलन सुरू आहे. उद्या स्वतः शरद पवार आंदोलनात सहभागी होऊन जाहीर सभा घेत आहेत. काँग्रेस काही गोष्टींना आपण वेळ दिला पाहिजे. उदाहरणार्थ मोठे प्रकल्प, मेट्रो सारखे प्रकल्प असतील. आता कोणी मुंबई ते नागपूर महामार्गाची घोषणा केलेली आहे, बुलेट ट्रेनची कल्पना आहे, त्याला वेळ दिला पाहिजे. कारण खूप कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया असते. पण दुष्काळाकरता वेळ, माणसं उपाशी मरत आहेत, आत्महत्या करत आहेत, त्याकरता तुम्हाला आणखी किती वेळ पाहिजे? ते हे नाही चालणार. दुष्काळाला तोंड देताना तुम्ही त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस याच मुद्द्यावर आता आक्रमक होताना दिसतंय. जे राष्ट्रवादी एक वेळ द्यायला हवा असं म्हणत होतं, पण काँग्रेस तेवढं आक्रमक होताना दिसत नाहीये. तर मला वाटतं, मी सुरुवातीला सांगितलं, मी 13-15 वर्ष सत्तेत होतो. एकदम सत्तेतून विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला थोडा वेळ लागला. माझी स्वतःची भूमिका अशी होती की सरकारला आपण 6 महिने दिले पाहिजेत. त्यामुळे पहिल्या 2 अधिवेशनामध्ये किंवा पहिल्या सुरुवातीला मी काही टीका केली नाही. कारण तर तसं काही बोलायला गेलं ते लगेच उत्तर येतं की मग तुम्ही काय करत होता 15 वर्ष. पण आम्ही दिली वेळ. शेवटी स्टाफ भरणं असतं, सचिव असतात, वेगळे लोक असतात आणि हा बहुतेक सर्वांना कोणाला प्रशासनाचा अनुभव नाही आहे. अगदी मुख्यमंत्र्यासह 1-2 माणसं सोडली तर कोणाला फार मोठा मंत्रिपदाचा प्रशासनाचा अनुभव नाही. त्यामुळे ठीक आहे, मी 6 महिने मी दिले. पण ते 6 महिने संपले आणि दिशा आता स्पष्ट व्हायला लागलेली आहे. त्यामुळं फक्त घोषणाबाजी, योजनांची नावं बदलून आपल्याला क्रेडिट घ्यायचा प्रयत्न, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आता आम्ही काहीच केलं नाही गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये, असं आहे का? किती चांगल्या योजना आम्ही केल्या. आता जलयुक्त शिवार ज्याचा खूप मोठा प्रचार चाललेला आहे, ती योजना आम्ही पहिल्यांदा 2013च्या दुष्काळामध्ये आणली. 15 तालुक्यामध्ये, 6 जिल्ह्यातल्या 15 तालुक्यामध्ये प्रयोगादाखल आम्ही ही केली. अत्यंत चांगले रिझल्ट आले. दुसऱ्या वर्षी आम्ही त्याला वाढवलं, विस्तारित केलं
अर्थात आम्ही ब्रँडिंग केलं नाही, जाहिरात केली नाही, पण जेव्हा लोकांनी सांगितलं की नाही आपण योजनेमध्ये तो रूपांतर केलं पाहिजे, तर मला आठवतंय की कराडला माझ्या गावी मी जलयुक्त ग्राम या नावाने ही योजना पुढे नेली, पण आमचा मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलं, आम्ही कबूलच करतो. पण तीच योजना आता मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्याचं नाव बदललं, कारण जलयुक्त ग्राम हे नैसर्गिक नाव आहे, ते कसं वापरणार, कारण ते मागच्या सरकारचं नाव आहे, म्हणून त्याला शिवार म्हटलं. ठीक आहे, हा कार्यक्रम चांगला आहे. या सरकारने तुमच्याच योजना वेगळ्या नावाने पुन्हा धडाकेबाजपणे राबवला आणि त्याचं मार्केटिंग करायला सुरुवात केली असा आपला थेट आरोप आहे. मार्केटिंग करण्याला काही वावगं नाही. ठीक आहे, प्रसिद्धी केली तर काही हरकत नाही, सगळ्या योजना एकत्रित केल्यात, त्याचा परिणाम चांगला होईल, झालं तर हरकत नाही. आता दुसरी उदाहरणाची घ्या, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. मला वाटते देशात एक सर्वात चांगली योजना आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आज 1.5 लाखापर्यंतची मोफत शस्त्रक्रिया गरिबांची होते आहे, हजारोंच्या संख्येनं शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. आम्हाला खूप त्यामध्ये काळजी घ्यावी लागली, खूप योजना अंमलात आणताना करावं लागली, आम्ही ती यशस्वीपणे राबवून दाखवली. आज अनेकांना त्याचा फायदा होतोय. आता टूम निघाली आहे की आता या योजनेचं नाव बदला. म्हणजे तुम्ही नव्या योजना करा ना, आपल्या नावाने करा, तुमच्या नेत्यांच्या नावाने करा, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. पण निदान आम्ही योजना सुरू केली त्यातले दोष दाखवा, दोष सुधारा. पण आता आमच्या काळामध्ये दिल्लीची UID SSMT म्हणून एक स्कीम होती, छोट्या आणि मध्यम नगरांच्या विकासाकरता पैसे देण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातली मध्यम शहरं, 1 लाखाच्या आतली वगैरे शहरांचं काम सुरू झालं होतं. कोणी सांडपाण्याचं व्यवस्थापन, ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्यामध्ये 50%, त्यामध्ये 80% केंद्रातून पैसे मिळणार होते, 10% नगरपालिका आणि राज्य सरकार करणार होतं. आता एकदम यांनी बदलून टाकलं की आम्ही फक्त 50% पैसे देणार, आता बाकीचे राहिलेले 30% कोण देणार. त्यामध्ये काहीतरी एक नेतृत्व दाखवलं पाहिजे, राज्य सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. अचानक मिड स्ट्रीम फक्त योजनांची नावं जवाहरलाल नेहरूंचं नाव होतं म्हणून ती बदलून टाकायची आणि अटल बिहारींचं नाव आणायचं, यामध्ये किती लोकांना तुम्ही फसवणार आहात. चांगल्या नव्या योजना सुरू करा, त्याचं जनता स्वागत करेल. नाही, पण इतकं सगळं फेल्युअर तुम्ही सांगताय, पण हे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यात देखील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस अपयशी ठरलाय का? कारण लीडर ऑफ ऑपोजिशन राधाकृष्ण विखे पाटील तुमचे आहेत आणि त्यांच्या क्षमतांवर आणि ते प्रभावीपणे मांडतात की नाही याच्यावर तुमच्याच पक्षातनं टीका होताना दिसते. नाही, मला वाटतं त्यात मला बोलायचं नाही काही. तर काँग्रेसनी प्रभावीपणे काम केलं पाहिजे, विरोधी पक्षाचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, याबद्दल कुणाचं दुमत नाही. आज आमची पक्षाची सर्व ज्येष्ठ नेतृत्व एकत्र आलं होतं, आम्ही त्यामध्ये बैठक घेतली. पण मला मान्य आहे की आपण पब्लिक मिटिंग्स घेऊन लोकांच्या समोर गेलं पाहिजे, दौरे काढले पाहिजे. या पुढच्या काळात काँग्रेस आक्रमक होईल असं आपण म्हणतो. नक्कीच होईल. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे की आपण या सरकारच्या अनेक गोष्टींवर टीका केलीत, किमान या सरकारची एखादी तरी चांगली गोष्ट असेल की जी आपल्याला आवडली असेल, कुठल्या गोष्टीबद्दल सरकारचं आपण कौतुक करू शकाल? आता असं आहे की आघाडी सरकार चांगलं चालवलं म्हणून मी म्हटलं असं कदाचित महिन्याभरापूर्वी, पण आता ते अवघड झाले. चांगलं चालवत आहे ते म्हणता येणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्री प्रयत्न करतायत, पण मला वाटतं त्यांच्या उणीवा बऱ्याच आहेत, त्या दुरुस्त करता येतील. उदाहरणार्थ, राज्य महाराष्ट्राचं मुंबईतून चालतं, नागपूरहून चालत नाही, त्यामुळं वेळ दिला पाहिजे. परदेश दौरे किती करायचे काय, त्याला एक सीमा असते, कारण शेवटी परदेश दौऱ्यावर गेला तर आधीचे 2 दिवस नंतरचे 2 दिवस वाया जातात. आपल्याला वेळ इतका कमी आहे, त्यामुळे एखादं उद्दिष्ट साठायचं, नुसता करार सही करण्याकरता जाणं किंवा पुतळ्याचं उद्घाटन करण्याकरता जाणं दुष्काळ पडला असताना, हे मला मान्य नाही आहे. आता पंतप्रधान करतायत ते ठीक आहे, त्यांचं आता तरी पण चांगलं काम आठवतंय का एखादं वर्षातलं यांचं? मला वाटत नाही की काही फार चांगलं काम कुणी केलेलं आहे. या सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही काम चांगलं झालेलं नाही अशी खोचक टिप्पणी करताना आपल्याला दिसले पृथ्वीराजजी चव्हाण. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर रोखठोक पृथ्वीराज चव्हाण. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रोखठोक पृथ्वीराज चव्हाणमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर. देवेंद्र फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण होते आणि त्याच वेळा कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार देखील सीमेला पोचलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1 वर्षाचं मूल्यमापन आणि या सरकारची कामगिरी या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे अशी मागणी आपल्या पक्षातर्फे रेटून देण्यात आली होती, ती काही या सरकारनं दिली नाही. परंतु आपल्या काळात अशी मागणी मान्य करून देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच होत्या. काय म्हणाल त्याबद्दल? प्रश्न असा आहे
की आज कर्जमाफी करण्यामध्ये औचित्य काय आहे, केली पाहिजे का नाही, आणि शेतकऱ्यांच्यावर जी गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं UPA सरकारनं आणि राज्य सरकारनं जवळजवळ 72,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारनं माफ केले 2008 साली. आता त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखे पंतप्रधान होते. त्यांना या माफीचा अर्थ किंवा त्याचा बँकिंग सिस्टमवर काय परिणाम होईल, देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे काय कळत नव्हतं, किंवा फक्त काहीतरी लोकप्रिय निर्णय घ्यायचा म्हणून घेतला असं आपण म्हणू शकत नाही. हा विचारपूर्वक, मी त्यावेळेला पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यमंत्री होतो, अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता. तशीच परिस्थिती आता उद्भवलेली आहे. म्हणून आमची मागणी काय उद्भवलेली आहे, एकतर शेतीमालाचे दर कोसळलेत, किंबहुना ते मुद्दाम जाणून बुजून कमी केलेले आहेत. कारण शेवटी 1,200 कोटी ग्राहक असतात. त्या ग्राहकांना खुश करायचं काय, कोट 2 कोट 3-4 कोट 5 कोट हे शेतकरी असतात, वेगवेगळ्या पदार्थांचे ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना खुश करायचं. शेतीमालाच्या किमती कमी ठेवल्या की महागाईवर त्याचा चांगला परिणाम होतो, महागाई कमी होते, सरकारला लोक सरकारच्या कामगिरीवर खुश होतात, शेतकरी नाराज होतो, पण त्याचा काय आवाज एकत्रितपणे संघटितपणे कुठं येत नाही. माझा आरोप आहे की हे सरकारनं मुद्दाम ज्या ठिकाणी साखरेचे दर कोसळले त्यावेळेला जी पावलं टाकायला पाहिजे होती, डाळींचे दर वाढण्याकरता जे टाकायला पाहिजे होती, किंवा कापसाचे दर कोसळले, सोयाबीनचे कोसळले, हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक संकट, पाऊस पडला नाही, पिकं बाद झाली. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण कर्जावर कर्ज देतोय. आमच्या सरकारनं पहिल्यांदा 6,500 कोटीचं कर्ज देशात दिलं, त्यातले महाराष्ट्राला 2100 कोटी मिळाले. आता ते परत करणं अवघड आहे, कारण 2 वर्षाचं मॉनिटरिंग होतं, पुढच्या वर्षी ते करावं लागेल. तेवढ्यात या सरकारनं आणखी 6,000 कोटीचं म्हणजे महाराष्ट्राला 1,800 कोटीचं कर्ज दिलं. कर्ज देऊन भागणार नाही, कारण जे नुकसान झालेलं आहे साखरेचे दर पडल्यामुळं, ते नुकसानची भरपाई कशी होणार. आणि त्यामुळं आता सरकारने विचार केलाय. इथे प्रश्न असा आहे की एकच मी सांगतो की आता आपण जर बातम्या वाचल्या असतील तर आता 55 रुपये टनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं म्हणजे कर्जमाफीच्या दृष्टीनं असा निर्णय होताना दिसतोय. पण पहिल्यांदा सुरुवातीलाच का नाही केलं. त्यामुळं मला असं वाटतं की कर्जमाफी अतिशय गंभीरतेनं त्याकडे पाहिलं पाहिजे. पुन्हा शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं केलं पाहिजे. नुसतं व्याज माफ करून किंवा पुनर्घटना करून भागणार नाही, कारण दुहेरी मार आहे. नाही, पण तुमच्या काळात जी कर्जमाफी झाली त्यावेळेला पंतप्रधान पॅकेज सुद्धा देण्यात आलं होतं विदर्भासाठी पंतप्रधान पॅकेज, कर्जमाफी. याच्यानंतरही शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या त्या कुठे थांबलेल्या आपल्याला दिसल्या नाहीत. की शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कर्जमाफी हा काही रामबाण उपाय होता असं म्हणणं योग्य नसेल. ती नसती झाली तर काय झालं असतं हा प्रश्न. आता सुद्धा आमच्या काळामध्ये आत्महत्यांची संख्या बरीच कमी झाली होती, 100% संपली होती असं म्हणणार नाही, पण आता क्या वाढल्यात कशा काय, आणि ज्या भागामध्ये पूर्वी होत नव्हत्या त्या भागात होत आहेत का नाही. सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या होत आहेत, मराठवाड्यामध्ये इतकी मोठ्या संख्या वाढलेली आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस आहे हे अमान्य करून चालणार नाही, आणि त्याकरता उपाययोजना केल्या पाहिजेत. ठीक आहे, धरणं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे जिथं पाणी देता आलं असतं तिथं आपण देऊ शकलो नाही, हा एक भाग आहे. आणि म्हणून आम्ही विकेंद्रित पाणी साठा झाला पाहिजे, साखळी बंधारे बांधले पाहिजेत, पाझर तलाव रिपेअर केले पाहिजेत, लाखोच्या संख्येनं शेततळी केले पाहिजे, हा कार्यक्रम आम्ही राबवला. आता या सरकारचं तुम्ही विचारलं काय चांगलं केलं आहे, एक मी म्हणेन की ह्या सरकारनं तो कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. नाव बदललं असलं तरी कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. पण विकेंद्रित पाणी साठा ही काळाची गरज आहे, आणि ते करायच्या बरोबरच पुढं लॉंग टर्म पॉलिसी आपण धरणं पूर्ण करण्याकरता काय करणार आहोत याबद्दल सरकारचं कुठं स्पष्टीकरण नाही. चव्हाण साहेब, तुम्ही म्हणताय की वर्षभरात चांगलं काम आठवत नाहीये, म्हणजे आता एक ओझरता उल्लेख तुम्ही केला की तुमचंच काम पुढे ते करताय, ते बंद नाही केलं. बंद केलं असं पण काही गोष्टी आहेत. कोस्टल रोड आहे, अरबी समुद्रातलं शिवस्मारक आहे, इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक आहे. ही जी काही कामं होती ही तुमच्या काळामध्ये रखडलेली होती, ती मार्गी लावलेली आहेत. तर ह्या तिन्ही योजना आम्ही सुरू केल्या होत्या. एक एक आपण घेऊया. कोस्टल रोड झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याकरता आम्ही तज्ज्ञांची समिती नेमली, पर्यावरणवाद्यांच्या समितीत होते, त्यांनी नकाशा दिला, तो आम्ही सादर केला. परंतु त्यामध्ये CRचे जे नियम आहेत त्यामध्ये अजिबात जमीन समुद्रातली अधिग्रहित करायची नाही असा कडक निर्बंध होता. त्यामध्ये कुठेतरी शिथिलता आणल्याशिवाय ते पार होणार नव्हतं. मी जयराम रमेश मंत्री असताना त्यांना पटवून दिलं की हे आवश्यक आहे. अनेक मोठ्या मोठ्या देशामध्ये, मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारचं समुद्राला मार्ग हटवून
किमान काही गोष्टी केल्या आहेत. आम्ही त्यामध्ये काही रिअल इस्टेट करा किंवा बिल्डरना ते डेव्हलपरना द्या असं म्हणत नव्हतो. फक्त रस्त्याकरता एक मुंबईच्या बेटाच्या भोवतीने एक रिंग रोड करण्याकरता आपण व्यवस्था करू असं मी म्हटलं होतं. या सरकारनं ती योजना पुढे सरकवलेली आहे. अजूनही त्याला पर्यावरणाची मंजुरी मिळालेली नाही, पण आम्ही जे काम केलं होतं ते तरी पुढे नेलं. डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न होता. आज ह्या राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काही एका समाजाचे स्मारक नव्हतं. मी स्वतः पंतप्रधानांच्याकडे डॉक्टर मनमोहन यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन गेलो. आम्ही क्रेडिटचा वाद नव्हता केला. या सरकारनं काय केलं आपण पाहिलं. साधं आमंत्रण द्यायला, मित्रपक्षाला आमंत्रण द्यायला सुद्धा त्यांचा हात उचलला नाही. आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिलं. त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंगनी ताबडतोब आदेश दिले की ही मागणी मान्य, आणि वस्त्रोद्योग खात्याला, ज्या वस्त्रोद्योग खात्याची ती जमीन होती, त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब त्यातून मार्ग काढा. मार्ग काढायला उशीर लागला, पण शेवटी ती जमीन केंद्र सरकार अधिग्रहित करेल, नॅशनलाइज करेल अशा प्रकारचा निर्णय झाला. शेवटी मुळातच मुंबईच्या कापड गिरण्याचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तशाच प्रकारे त्या राष्ट्रीयकृत गिरण्यांची एक जमीन ही पुन्हा राष्ट्रीयकृत करायचा कायदा करण्याकरता लोकसभेमध्ये केंद्र सरकारनं विधेयक मांडलं. ते विधेयक आता वेबसाईटवर आहे. विधेयक पारित होऊ शकलं नाही. मला जर खरंच सरकारला हे करायचं असतं तर ते विधेयक तसंच्या तसं पारित करायचं होतं. त्यामध्ये काही पैसे द्यायचा घेण्याचा प्रश्न नव्हता, कारण हा सॉव्हरेन पॉवर केंद्र सरकारची म्हणून आपण ती जमीन अधिकृत करणार होतो. ती आमच्या मालकीची होणार नव्हती, केंद्र सरकारच्या मालकीची राहिली असती, फक्त वापराकरता आम्हाला दिली असती. तो काही खर्च स्मारकाचा होता, आम्ही करण्याचा निर्णय घेतला होता. पण सरकार 1.5 वर्ष थांबलं. हे करता आलं असतं, पण का थांबलं? निवडणुका समोर होत्या. बरोबर निवडणुकीच्या तोंडावर हे कार्यक्रम करायचा हा निर्णय झाला. आणि आता काय झालंय की जमीन अधिकृत केली असते तर पैसे लागले नसते, पण आता 1300 कोटीचा TDR महाराष्ट्राला द्यावा लागणार आहे. हा झाला आंबेडकर स्मारकाची गोष्ट. पण अजूनही काय झालं, शिवस्मारकाकरता ही देखील समुद्रामध्ये हे स्मारक उभं करणं सध्याच्या CRZ मध्ये बसत नाही. त्याकरताही CRZचे नियम बदलावे लागतील. जयराम रमेश आणि तत्वता मान्यता दिली होती, त्यानंतर ज्या मंत्री आल्या त्यांनी यामध्ये काही लक्ष घातलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, कुठलंही सरकार असेल जेव्हा सत्ता बदल होतो तेव्हा काही सरकारची कामाचे फित कापायचं काम नव्या सरकारकडे येतं, ते आता आपण मान्य केलं पण पाहिजे. तुम्ही जरी मतभेद पुन्हा पुन्हा व्यक्त करताय, तुमच्यातला आणि त्यांच्यातला फरकही सांगताय, त्यावेळेला तुम्ही एका गोष्टीवर मात्र या मुख्यमंत्र्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्यायलाच आमच्या वाचनात आलंय बातम्यातनं, आणि ते म्हणजे त्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं. याबद्दल तुम्ही त्यांची प्रशंसा केल्याचं आम्ही वाचलंय. आणि त्याच्याचबरोबर काँग्रेसमधली सगळी मंडळी आज मुख्यमंत्री फडणवीसांनी गृहमंत्रीपद त्यांच्याकडे ठेवू नये, कारण त्यामुळे लॉ अँड ऑर्डर बिघडली अशी टीका करतात. तर हा विरोधाभास नेमका काय आहे? 2 गोष्टी. माझं जे म्हणणं होतं ते आजही आहे की जेव्हा आपण आघाडी सरकार चालवतो त्यावेळेला गृहमंत्रीपद हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पद आहे. ते मुख्यमंत्र्याजवळ किंवा मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याजवळ असलं पाहिजे. आघाडीच्या ज्युनियर पार्टनरकडे ते नसावं. पण ते 1995 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जेव्हा आघाडी सरकार झालं तेव्हा ही घटना घडली. त्यावेळेला गोपीनाथजींच्याकडं ते गृहमंत्रालय आलं आणि तेच पॅटर्न पुढं आमच्या वेळेला चालू राहिलं. ते खरं म्हणजे बदलायला पाहिजे होतं. विलासरावजींनी प्रयत्न केला पण कदाचित यश आलं नाही. तर माझं म्हणणं होतं की सत्ताधारी पक्षाकडं म्हणजे जो सिनियर पार्टनर आहे त्या सिनियर पार्टनरकडं गृहमंत्रीपद पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये आघाडी सरकार चाललेलं आहे तिथं मला एकही उदाहरण माझ्या डोळ्यासमोर नाही. फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाचं 95चं उदाहरण सोडलं तर त्यानंतर आमचे 15 वर्ष की नेमके गृहमंत्री पदात एवढं काय असतं की ते गृहमंत्री पद प्रत्येकाला हवं आहे? असं नाही की गृहमंत्री शेवटी राज्याची जी सत्ता स्थान जे आहे, बलस्थान जे आहे ते गृहमंत्री पदामध्ये पोलीस फोर्समध्ये असतं. जसं केंद्र सरकारचं सत्ता स्थान हे आर्मीमध्ये असतं. आर्मीचा आपण कुठे वापर करत नाही किंवा आर्मी जाऊन कोणाला काही मारत नाही, ठोकत नाही, पण एक आर्मी त्याची पॉवर स्ट्रेंथ आहे. ते त्यामध्ये हे महत्वाचं आहे. राज्याची आणखीन एक स्ट्रेंथ असते आणि ती असते त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये. या सरकारचा पहिला अर्थसंकल्प जो आम्ही पाहिला तो 3700 कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प होता. जेव्हा 1 वर्ष पूर्ण होते तेव्हा सरकारच्या आर्थिक स्थितीबद्दल आपण काय सांगा? हे 3700 जरी तुटीचा अर्थसंकल्प होता तरी पुरवणी मागण्यामध्ये 14,000च्या नवीन मागण्या त्यामध्ये आल्या. म्हणजे ऑलरेडी हा 3700हून जवळजवळ 17-18 हजार कोटी कधी गेलेला आहे. आपण एक शब्दप्रयोग नेहमी ऐकतो आणि तज्ज्ञाकडून जे पूर्वी
अर्थमंत्री राहिलेले आहेत अशांच्याकडून शब्द ऐकतो आपण की कर्जाचा डोंगर झालेला आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे, घुशी फिरत आहेत. मला या ठिकाणी आपले श्रोते हे ऐकणारे आहेत, मला सांगायचं आहे की आज असं एकही राष्ट्र नाही आहे की जो कर्ज घेतल्याशिवाय सरकार चालवते. अमेरिकेचं 16 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे. 16 ट्रिलियन डॉलर म्हणजे त्यावर जर रुपयामध्ये रूपांतर केलं आणि पूज्य मांडली तर एकावर 15 पूज्य रुपये इतकं अमेरिकेचं कर्ज आहे. मग काय अमेरिकेचं काही खडखडाट झाला, घुशी फिरतात नाही, त्यांची ताकद आहे. त्यामुळे आपल्याकडे पैसे येतील, आपण पैसे साठवू, मग आपण काहीतरी करू, असं कोणी करत नाही. साधा शेतकरी एखादी गाय घ्यायला गेला तरी तो बँकेचं कर्ज काढतो, एखादा सहकारी साखर कारखाना कर्ज काढून पुढेच करतो, पण ती फेडायची ताकद पाहिजे. आज माझं चॅलेंज आहे सरकारला की मुख्यमंत्र्यांचं मी एक कुठेतरी इंटरव्ह्यू वाचला, ते म्हटले डोंगर करून ठेवला आहे, 3.5 लाख कोटी कर्ज आहे, 3.5 लाख कोटी कर्ज. पण आज राज्याची ताकद आहे. आज राज्य पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, पण जेव्हा कर्ज आपण काढतो तर आपल्या एकूण उत्पन्नाच्या किती टक्के कर्ज आहे आणि किती टक्क्यापर्यंत असलं तरी सुरक्षित आहे याला निर्बंध आहेत. केंद्राचे निर्बंध आहेत, फायनान्स कमिशनचे आहेत. 23% कर्ज असलं, 24% कर्ज असलं तर काही हरकत नाही असे फायनान्स कमिटीचे निकष आहेत. आपलं 19% आहे. उलट चिदंबरम मला नेहमी म्हणायचे, अरे 2-3% अजून कर्ज का नाही काढत, तुम्ही आमच्याकडे कशाला मागायला येत आहे. त्यामुळे कर्ज परसे हे काही वाईट नसतं, फेडायची ताकद पाहिजे, व्याज भरायची ताकद पाहिजे. ती ताकद आता कमी झाली या सरकारची. मला एकही वर्ष दाखवा. आज मुख्यमंत्री म्हटले की एवढं मोठं कर्ज आम्हाला पुढच्या 2-3 वर्षात ते फेडावं लागेल. हास्यास्पद विधान आहे. आज एकदाही कुठल्याही कारकिर्दीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा किमान 10% ते कर्ज वाढलेलं आहे. आता आमचं 3,50,000च्या आसपास काहीतरी कर्ज होतं. पुढच्या सरकारनं 1 रुपया कर्ज कमी दाखवावं, राजकारण सोडून देईन. पण आताच घोषणा झाली की नाही 33,000 म्हणजे किती 10% हे काढावं लागेल. तर आता पुढच्या वर्षी जाताना हे 3,80,000 होईल, त्यामध्ये काही चूक नाही आहे. ते काढलं पाहिजे. आपल्याला प्रश्न आणि त्यातले बरेचसे कर्जाचे आयटम असतात ते ऑटोमॅटिक असतात, पेन्शन असणं किंवा स्मॉल सेव्हिंग असणं. पण असं मुख्यमंत्र्यांच्याकडून आम्हाला 3 वर्षात फेडावं लागेल म्हणजे मला खरंच बघावं असं वाटतं की 3 वर्षामध्ये 3 लाखाचं कर्ज 2 वर आलं, 2 वरचं 1 वर आलं. चव्हाण साहेब, उद्योगांबाबत बोलायचं तर बाजूच्या शेजारच्या राज्यांनी आपले उद्योग पळवले असं बरीच वर्ष आम्ही ऐकतोय. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री परदेशात जात आहेत, गुंतवणुकीसाठी आवाहन करतायत आणि अशा वेळी तुम्हाला काय वाटतंय म्हणजे, आणि 8व्या क्रमांकावर गेलेलं आहे एका जागतिक अहवालानुसार आपलं राज्य, अशा वेळी काय म्हणाले यार? दोन्ही तिन्ही गोष्टी आपण घेऊ. जागतिक बँकेचा ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून अहवाल आला देशातल्या राज्यांच्या बद्दल, आणि त्या देशांच्या अहवालाबद्दल महाराष्ट्राचा क्रमांक 8वा होता. आणि ती पाहणी जुनी नव्हती, तर जानेवारी 2015 ते जून 2015 या 6 महिन्यातली पाहणी होती. त्यावरून महाराष्ट्र इतर राज्यांच्यापेक्षा मागं पडला आहे हे चित्र जागतिक बँकेच्या अहवालामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. मुख्यमंत्री गेले, करार झाले, करार करायचे असतात, करार होतात. आपल्याला आठवत असेल की गुजरातमध्ये जेव्हा व्हायब्रंट गुजरात झालं होतं तेव्हा किती अब्जावधी कोटीचे करार झाले, पण शेवटी झालं काय, किती उद्योग आले. महत्त्व कशाला असतं की तुम्ही किती उद्योगाचं भूमिपूजन केलं आणि किती तिथं, ज्याला स्पेड इन द ग्राउंड म्हणतात इंग्रजीमध्ये, की तुम्ही खरंच तिथं कुदळ मारली का आणि पैसे खर्च केले का, तर ते झाले का, त्यावरून आपण मूल्यमापन करू. बरेचसे प्रकल्प आमच्या काळातले होते, काही एक्सपॅन्शन प्रकल्प आहेत, जिथं मूळ प्रकल्प आहे तिथंच लोक वाढवतात, दुसरीकडे जात नाहीत. किंवा गुजरातमधून काही प्रकल्प आपल्याकडे यायची एक घोषणा झालेली आहे. परंतु सगळे हे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत. फक्त एक प्रोजेक्टबद्दल मी निश्चितच मान्य करेन की जो नवीन प्रकल्प आमच्या वेळेला त्याची चर्चा नव्हती, असा फॉक्सकॉन कंपनीचा, चीनी कंपनीचा, तैवानच्या कंपनीचा प्रकल्प आहे. त्यामध्ये $1 बिलियन का $5 बिलियन याबद्दल शंका आहे, कारण दिल्लीतल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये $1 अब्ज गुंतवणूक करणार म्हटले मुख्यमंत्र्यांनी, तर $5 बिलियन सांगितलं. आता ठीक आहे, ती झाली तर मी स्वागत करेन. पण आता काय झालं की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काही फार मोठी प्रगती नाही आहे. मेक इन इंडियामध्ये आपण बोलतोय त्या आमच्या वेळचा मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस काउन्सिल, आणि त्यामध्ये 17-18% भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा, उत्पादन क्षेत्राचा वाटा वाढवून तो 25% करा म्हणून आमचा कार्यक्रम होता. त्याला आणि रिब्रँडिंग केलं, मेक इन इंडिया म्हटलं. पण आता
किती मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, मी खरं कुठं पाहिलं पाहिजे की नोकऱ्या झाल्यात का निर्माण. मी अभिमानानं सांगतो की मिहान हा आमचा प्रेस्टिज प्रकल्प होता. आम्ही सुरू केला होता, आमच्या अडचणी आल्या, आम्ही तो पुढं नेला. तर मिहानमध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये शून्यातून निर्माण करून इन्फोसिससारखी मोठी कंपनी, टाटा कन्सल्टन्सीसारखी मोठी कंपनी आली, त्यांनी गुंतवणूक केली, भूमिपूजन केलं, इमारती बांधल्या आणि तिथं 16,000 इंजिनियर्स नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये काम करणार आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की तुम्ही आता इतका वेळ नागपूरला असता आणि राज्य बहुतेक नागपूरनं चालतंय असं दाखवायचा तुम्ही प्रयत्न करताय. मिहानमध्ये नवीन किती प्रकल्प आले, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किती आल्या. शेवटी मिहानला आपण का महत्त्व दिलं, कारण तो भारताच्या मध्यभागी आहे, तिथून मालाची ने-आण करणं सोपं जाईल. पण आमच्या वेळेला आम्हाला मालाची तयारी करणारा फार मोठे उद्योग आले नाहीत. बोईंगचा एक प्रकल्प, जुना प्रकल्प चालू झाला. पण मला वाटतं बोलणं सोपं आहे. आणि आज भारताची ताकद अशी आहे की भारत, मला वाटतं आपण G20 राष्ट्रांची जर तुलना केली तर आपलं जर राष्ट्र असतं तर आपण G20मध्ये आपल्याला स्थान मिळायला पाहिजे होतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही कंपनीच्या मालकाला किंवा CEOला किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला भेटायची इच्छा प्रदर्शित केली तर तो पळत आला पाहिजे. आपल्याला जाऊन तिथं भेटायचं आणि वेळ घ्यायचा याची काही गरज नाही आहे. तरी पण एक शो करता एक चित्र निर्माण होतं, लोकांना बरं वाटतं की आज मुख्यमंत्री गेले आणि करार करून आले. किती मिहानमध्ये किती प्रकल्प आलेत, औरंगाबादच्या म्हणजे आपलं मत आहे की ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे. ग्राउंड साहेब, एक विषय तुमच्या काळात खूप गाजला. तुम्ही मुख्यमंत्री असताना सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर जे काही मतभेद काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आले ते सगळ्यांनी जनतेने पाहिले. त्यानंतर श्वेतपत्रिका आली, चितळे आयोगाचा अहवाल आला आणि एक प्रकारे सिंचनाला तुम्ही क्लीन चिट दिली की सिंचनामध्ये काही झालं नाही. आता जी सिंचनाची चौकशी सुरू आहे, ACBला स्वतः अजित पवारांनी तटकरेंना चौकशीसाठी बोलवलं होतं अँटी करप्शन ब्युरोने. या सगळ्या चौकशीबद्दल आता तुम्ही काय सांगाल? कसं होतं की मी मुळातच माझ्या दृष्टीनं मी जेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आलो आणि महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, दुष्काळाची परिस्थिती पाहिली, माझ्या दृष्टीनं पाणी शेतीकरता, पिण्याकरता, उद्योगाकरता यापेक्षा दुसरा विषय महाराष्ट्रात अधिक महत्त्वाचा नाही आहे. आज आपण देशाशी तुलना केली तर पंजाबमध्ये 98% जमीन सिंचित आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त 18%. त्यामुळे यापेक्षा दुसरा विषयच असू शकत नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा सकृतदर्शनी असं दिसलं की आपलं बजेट आहे 7-8 हजार कोटीचं वर्षाला आणि आपण प्रकल्प सुरू करून ठेवलेत 80-90 हजारचे, 1 कोटी 1.25 कोटीपर्यंतचे आकडे आलेले. काय चुकलं? अर्थात त्या मला कोणालाही म्हणजे एखाद्या मंत्र्याला दोषी धरायचं नाही, कारण शेवटी सरकार आमचं होतं, आमची त्यामध्ये जबाबदारी आहे, त्याच्या आधीच्या सरकारची जबाबदारी आहे, शिवसेना भाजपच्या सरकारची पण जबाबदारी आहे. पण आता फिंगर पॉइंटिंगून काही होणार नाही, यातून मार्ग कसा काढायचा. म्हणून मी सिंचन खात्याला एक सद्यस्थिती अहवाल प्रस्तुत करायला सांगितला. मी जर चौकशी केली असती तर ती ACBकडे दिली असती, गृहमंत्र्याकडे दिली असती. तो उद्देश नव्हता की काय आपण कुठं, वेअर डू यू स्टँड, सद्यस्थिती काय आहे. म्हणून त्याला आता श्वेतपत्रिका म्हणतात, पण त्याचा गैरसमज केला गेला, कोणाच तरी मी मागे लागलो, असं नव्हतं. एक अतिशय उत्कृष्ट डॉक्युमेंट सिंचन खात्याकडे आलं, जिथं आपल्याकडे एक बेस पेपर तयार झाला. प्रत्येक धरणाच्या बद्दल आपण माहिती, किती मूळ रक्कम किती होती, किती वाढली. उदाहरणं जर आपण कोसी खुर्दचं मी उदाहरण देतो, मी नागपूरचा एक मोठा प्रकल्प आहे, राजीव गांधींच्या काळामध्ये भूमिपूजन झालं, 384 कोटीचा प्रकल्प आज 16,000 कोटीकडे गेला, अजूनही पूर्ण झालेलं नाही. यामध्ये कुठेतरी काहीतरी चुकलं असलं पाहिजे. आणि त्यामध्ये मागचं सरकारी होतं, शिवसेनेचं सरकार होतं. ह्यात दुरुस्त कसं करायचं, यातून मार्ग कसा शोधायचा. म्हणजे ती एक स्टेटस रिपोर्ट अशा स्वरूपाचा होता, ती स्टेटस रिपोर्ट शेवटचा, पण ती चौकशी नव्हती. ती चौकशी आता कोर्टाने नेमलेली आहे, कोर्टाने नेमली म्हणून चौकशी होते. एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीमध्ये की आपलं एक दिल्लीतलं विधान सध्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजते आणि ते म्हणजे जर गृहमंत्रीपद आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसकडे असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस संपली असती. मला वाटतं माझं खूप आग्रही मत आहे की आघाडी सरकार चालवताना राज्याच्या हिताकरता, राज्याच्या आणि आघाडी सरकारच्या स्थिरतेकरता गृहमंत्रालय हे मुख्यमंत्र्यांच्या कडेच पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे पाहिजे, स्वतःकडे किंवा पक्षाकडे पाहिजे. हे अगदी माझं आग्रही मत आहे. आता त्यावेळेला काही चर्चा झाल्या तर मी उल्लेख करू शकणार नाही, असं एक विधान झालं होतं आणि ते मी बोललो विधान. आता त्याला काय किती सिरियसली घ्यायचं, 2 वर्षाची म्हणजे अगदी 365 गुणिले 2 असं म्हणायचं का काय. पण माझं स्पष्ट मत आहे की
आज नो, पण ते जर पद गृहमंत्रीपद आमच्याकडे- आपल्याकडे असतं किंवा आपल्या पक्षाकडे असतं तर विलासरावजींकडे राष्ट्रवादी काँग्रेस संपली असती. याला एक वेगळा अर्थ आहे, कारण राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची आता गंभीर अशा स्वरूपाच्या गुन्ह्याखाली चौकशी चालू आहे. म्हणून हा प्रश्न अत्यंत आता महत्वाचा आहे किंवा हे त्यात महत्वाचं आहे. पुण्याचा आणि त्याचा मला काही संबंध लावायचा नाहीये. माझं एक आघाडी सरकारच्या, कारण मी आघाडी सरकारमध्ये दिल्लीलाही होतो. तिथं दिल्लीला गृहमंत्रीपद हे डॉक्टर मनमोहन सिंगकडे नाही, तर कोणा दुसऱ्या पक्षाकडं DMKकडे असतं हे कल्पना सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे मी ते विधान केलं होतं आणि आय स्टँड बाय दॅट विधान, की हे पुढच्या सरकारनं कधी करताना हे नेहमी किमान इतर खाती महत्त्वाची आहेत, पण किमान पहिल्या क्रमांकाचं खातं गृहमंत्री पद हे सिनियर पार्टनरकडे असलं पाहिजे. एक शेवटचा अगदी लास्ट प्रश्न, या सरकारला 10 पैकी किती मार्क द्याल? आता अवघड आहे, कारण हे सपशेल अपयश आलेलं आहे आणि ते काय अपयश आले त्यांची जाणीव त्यांना होत नाही. महाराष्ट्रामध्ये इतकी प्रचंड असंतोष आहे, प्रक्षोभ आहे, शेतकऱ्यांच्यामध्ये इतका प्रक्षोभ आहे. आज उद्योगाच्या बाबतीमध्ये काही कुठं काही चांगल्या गोष्टी काही दिसत नाहीत आपल्याला. प्रत्येक बाबतीमध्ये हे संपूर्ण अपयश आहे. फक्त दुर्दैव असं की सरकारला कळतच नाही की आपलं लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि आपण काय केलं पाहिजे. स्वतःचे पाठ थोपटतायत आणि आपल्या जाहिरातीतून ते स्वतः खुश होत आहेत. हे सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मशगूल आहे, स्वतःच्या जाहिरातीत मशगूल आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या अपयशाची त्यांना साधी जाणीव देखील झालेली नाही. 1 वर्षाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कारभाराचं मूल्यमापन करताना आता आपण पृथ्वीराज चव्हाण पाहिले, त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची भूमिका काय असेल, शिवसेना भारतीय जनता पक्ष यांचे संबंध, सरकारवर असणारं कर्ज, दुष्काळ, उद्योगांची परिस्थिती, अर्थपरिस्थिती अशा अनेक गोष्टींवर आज त्यांनी त्यांची रोखठोक मत व्यक्त केली. त्याबद्दल झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.